बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण परतूर येथे आहोत। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण याच्या समर्थनार्थ जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर 31 तारखेला भव्य मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये परतूर येथे एक समाज बांधवाची भव्य बैठक आयोजित करण्यात आली होती। या संदर्भामध्ये सर्जेरावजी जाधव समाजाचे नेते आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, काय बाब आहे, काय नियोजन आहे आणि काय मागण्या असणार आहेत आपल्या? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने जो निकाल 2025 मध्ये झाला त्या निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावा आणि त्याचा अहवाल सरकारने शासनाला केंद्र सरकारला पाठवावा यासाठी अहवालानुसार 59 जातीला आरक्षण मिळावं यासाठी माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही। महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी यासाठी संघर्ष सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एक समाज म्हणजे बौद्ध समाज विरोध करतो की या लोकांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे आणि मातंग समाज त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यावारी मोर्चे काढतोय। आज मी परतूर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि 31 तारखेच्या मोर्चाचं आमंत्रण द्यायला माझे सगळे समाज बांधव असतील, मित्र कंपनी असेल, मी ज्या मतदारसंघात उभं होतो जयपूरमध्ये त्याही मतदारसंघात जाऊन आलो आणि हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मातंग समाजाच्या बाजूने आहे। अबकरानुसार आरक्षण मिळावं यासाठी 31 तारखेला मोर्चाचं आयोजन सर्व पक्षीय केलेलं आहे। सर्व संघटना असतील, सर्व समाज बांधव असतील, पक्षामध्ये काम करणारे नेते असतील, त्या अनुषंगाने 31 तारखेचं निमंत्रण द्यायला मी आलेलो आहे। बुलंद आवाज महाराष्ट्राच्या वतीनं आपण ही बाब अधोरेखित करू इच्छितो की या ठिकाणी जे काही महाराष्ट्र शासनच नव्हे तर भारत सरकारनं न्यायालयीन प्रक्रिये अंतर्गत या ठिकाणी उपवर्गीकरण अबकड या अनुषंगानं जो काही निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी असं या ठिकाणी या समाज बांधवाचं म्हणणं आहे। आणि यामध्ये जे कोणी समाज बांधव विरोध करत आहेत त्यांना विनंती करून स्वतःचा न्याय हक्क मागण्यासाठीच्या ज्या काही हालचाली आहेत त्या या समाज बांधवाकडनं सुरू आहेत। 31 तारखेच्या ज्या काही मोर्चाच्या अनुषंगानं काय सांगाल, समाज बांधवाला काय आवाहन करा? एकच आव्हान आणि विनंती करेन मी जालना जिल्ह्यातील समाजाला, तर एक मातंग समाज म्हणूनच नाही पण 58 जाती आहेत, त्याच्यामध्ये 58 जातीच्या शेड्यूल कास्ट मध्ये येणाऱ्या ज्या समाज आहेत समाज बांधवांना विनंती करण्यासाठी आम्ही सगळीच आमची टीम तालुका वाईज फिरते आहे। 31 तारखेच्या मोर्चाला सर्वांनी भरघोस ताकदीने मोर्चासाठी जालन्याला यायचं आहे। असा की आमचा नारा आहे, कुठेही दिसा पण मोर्चात घुसा अशी सगळ्यांना विनंती करण्यासाठी मी परतूर मतदारसंघात आज आलेलो आहे आणि सर्वांची एक बैठक घेतली। बैठकीत चर्चा झाली की प्रत्येक गावागावातून समाज पेटून उठलेला आहे आणि जास्त प्रमाणात मातंग समाज हा रस्त्यावर आहे। मातंग समाजाला म्हणजे एक संघर्षाची लढाई आहे। संघर्षाची लढाई जिंकून आरक्षण आम्हाला आमच्या पत्रात पाडून घ्यायचंय, त्यासाठी समाज रस्त्यावर उतरला आणि 31 तारखेची मोर्चाची विनंती करायला मी यांना सांगितलं। कुठेही असा परंतु 31 तारखेच्या मोर्चात दिसा या नाऱ्यासह या ठिकाणी सर्जेरावजी जाधव आणि त्यांचे समाज बांधव यांनी एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीत ठाम निर्णय झाला की 31 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचा आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबान।